चला बघा, आपण टूल्स अँड हँड टूल्स याच्यावर आज आपण MCQ घेणार आहोत. तर बघा, पहिला MCQ आहे की लाकडामध्ये स्क्रू पिळण्यापूर्वी काय आहे, लाकडामध्ये स्क्रू पिळण्यापूर्वी स्क्रूला घट्ट पकडण्यासाठी डॅश डॅश टूल वापरला जातो. तर कोणता टूल वापरला जातो इथं तुम्हाला इथे सांगायचं आहे. चला कमेंट्स मध्ये आन्सर पण करत चला तुम्ही, म्हणजे काय होईल. ठीक आहे, बी म्हणजे पोकर. आता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज पाहिजे याच्या. तुम्ही ITI चे विद्यार्थी आहात, ह्या गोष्टीचं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त नॉलेज पाहिजे, कारण हे मी शिकलेलो नाहीये, परंतु हे तुम्हाला याचं जास्त नॉलेज असणं गरजेचं आहे. तरी ते काय आहे, पोकर उत्तर आले. सगळ्यांनी उत्तर द्यायचं, बाकीच्या विद्यार्थ्यांनी शांत बसायचं नाही फक्त. हा, तर आता नंबर 2 दुसरा क्वेश्चन आहे बघा इथे. तर कॉन्क्रीट भिंतीवर छिद्रामध्ये डॅश डॅश बसून स्क्रू पिळतात. ये गुड. तर इथं काय आहे, रावल प्लग. तर रावल प्लग जो आहे ते डायरेक्ट आपण कॉन्क्रीट भिंतीमध्ये काय करतो, छिद्र करून त्याच्यात स्क्रू पिळत असतो. त्याला कोणतं प्लग म्हणतो आपण, तर रावर प्लग. हे डायरेक्ट तिथे काय होतं, भिंतीवर बसवल्या जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश हे लाकडी हातोडी असते. आता इथं त्यांनी सांगितलेली कोणती लाकडी हातोडी असते, तर मॅलेट. जी मॅलेट असते ही लाकडी हातोडी असते. ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असते. असे क्वेश्चन पंप ऑपरेटरला जास्त विचारले जात असतात. आता आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन बघू, जो की 4 नंबरचा क्वेश्चन आहे. इलेक्ट्रिशियन हा बोर्ड ब्लॉक्स काटकोनात आहे का नाही हे तपासण्यासाठी डॅश डॅश टूल वापरले जातात. तर जे कोणता टूल वापरला जातो इथं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सोपं आहे की जे शक्यतो आपण बघतच नाही, आपण आज डायरेक्टली लावलं तरी ऍक्च्युली ते बरोबर बोर्ड बसत असतं. परंतु जर आपल्याला काटकोनात म्हणजे बरोबर बसवायचं असेल ते बोर्ड, तर काय वापरलं जातं, गुन्ह्या वापरला जातो. गुन्ह्या म्हणजे काय, तर एक असा गुन्हे असतो हा. असा गुन्हा असतो हा, तुम्ही तिथं वापरू शकता. तर हे असे जे गुन्हे असतात हे आपण पट्ट्या, तुम्ही जर स्केल कंपास वगैरे बघितला असेल तर त्याच्यात सुद्धा हे असतात. तर असे आपण इथं वापरू शकतो. नंतर स्क्रू ड्रायव्हरचे तपशील डॅश डॅशने करतात. काय आहे, स्क्रू ड्रायव्हरचे तपशील डॅश डॅशने करतात. तर शंकची लांबी काय आहे, शंकची लांबी म्हणजे त्यांना विचारायचे स्क्रू ड्रायव्हर तपशील डॅश डॅशने करतात. तर इथे काय आहे याचं करेक्ट आन्सर, शंकची लांबी म्हणजे जो आकार आहे त्याचा, त्या आकाराबद्दल त्यांनी इथं विचारलंय वाटतं. हा, तर नंतरचा क्वेश्चन बघा इथे. नंतरचा क्वेश्चन आहे निऑन टेस्टरचे तपशील त्यांच्या कार्य व्होल्टेज 100 व्होल्ट ते 250 व्होल्ट नुसार करतात, परंतु त्याचे रेटिंग डॅश डॅश देतात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं इथे की निऑन टेस्टरचे तपशील त्यांचे कार्य व्होल्टेज 100 व्होल्ट ते 250 असतं, परंतु त्याची ऍक्च्युली रेटिंग काय असते. तर इथे ऍक्च्युली रेटिंग काय असते त्याची, तर ऍक्च्युली रेटिंग 500 व्होल्ट असते. म्हणजे जो आपण टेस्टर लाईन टेस्टर वापरतो, असा लाईन टेस्टर असतो. हा लाईन टेस्टर आपण काय करतो, याच्यात एक निऑनचा बल्ब असतो याच्यात, आणि इथून काय करतो आपण, हा टेस्टर जो आहे हा टेस्टर इथं लाईन टेस्टर हे हा वापरतो आपण. त्याची 500 ची रेटिंग असते. जर आपल्याला कमी प्रमाणात हे करायचं असेल इथे, आलं लक्षात तुमच्या, इथं रेटिंग जास्त असते. जर आपण 250 रेटिंग जर ठेवली ना, 250 व्होल्टेज जर हे केलं तर तो व्यवस्थित रीडिंग देणार नाही. त्याच्यामुळं रेटिंग त्याची किती असते, 500 असते. आणि तो किती त्या 500 म्हणजे तुम्हाला असं पण देऊ शकतात की निऑन टेस्टर लॅम्प आहे
त्याची रेटिंग 500 आहे, तर हा किती व्होल्टेज मेजर करू शकतो? तर 250 पेक्षा कमी म्हणजे 500 पेक्षा कमी हा काय करेल, व्होल्टेज त्याची रेटिंग तो तिथे काय करेल, रीड करेल. नंतर हे स्कायबर्स डॅश पासून बनवतात. स्कायबर्स, तर स्कायबर्स कशापासून बनवले जातात? तर स्कायबर हाय कार्बन स्टील पासून, काय हाय कार्बन स्टील पासून बनवतात, कारण ते मजबूत असते. हाय कार्बन स्टील पासून बनवल्यामुळे काय होतं, हे मजबूत आपल्याला इथे काय होतात, मिळत असतात. नंतरचा क्वेश्चन, आता तुम्हाला माहिती आहे आपण डेली चॅप्टर वाईज घेतोय, तर हे तुम्ही ऑलरेडी करून यायचं, घरी येऊन वाचून यायचे. एकदा पीडीएफ काय करायच्या तुम्ही, घरी येऊन वाचून यायच्या, म्हणजे काय तुम्हाला सोपं जातं समजायला. लाकड जॉब साठी वापरतात येणाऱ्या फाईलची कट डॅश डॅश प्रकारची असते. आता यांनी सांगितलेलं आहे की लाकूड जॉब साठी वापरतात येणाऱ्या फाईल ची कट डॅश डॅश प्रकारची असते. तर कोणत्या प्रकारची असते? रास्प प्रकारची असते इथे. चला, हा जो पार्ट आहे एकदम सोपा पार्ट आहे, हा लक्षात ठेवण्यासारखाच पार्ट आहे, याला लक्षातच ठेवावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पत्र्याला वर्तुळ आकारात मोडण्याच्या क्रियेला डॅश डॅश म्हणतात. म्हणजे गोल पत्रा आपण गोल करतो, म्हणजे पत्र्याला वर्तुळ आकारात, म्हणजे असा पत्र्याला गोल करायचं, या आकारात मोडण्याच्या क्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हटलं जातं? त्याला फॉर्मिंग असे म्हटलं जातं. काय म्हणतात? फॉर्मिंग. नंतरचा क्वेश्चन बघा, पातळ धातूची सीट कापण्यासाठी डॅश डॅश हत्यार वापरतात. कोणत्या हत्यार वापरल्या जातं इथं पातळ धातूसाठी? तर इथे स्ट्रेट स्निप्स वापरतात. स्ट्रेट निप्स हे जे तुमचे हत्यार वगैरे आहे, तुम्ही एकदा सुबोध मध्ये तिथं बघू शकता की तिथे तुम्ही जाऊन ह्या सगळे हत्यार बघायचे, कोणत्या मटेरियल पासून बनलेले, त्यांची ISI स्टँड रेटिंग काय आहे, पुन्हा त्यांचे कार्य काय आहे, हे अतिशय गरजेचं आहे. नंतर एका टॅप सेट मध्ये डॅश डॅश टॅप असतात. टॅप सेट मध्ये विचारलेलं आहे. तर एका टॅप सेट मध्ये किती? तरी ते 3 सेट असतात. किती सेट असतात? 3 सेट दिलेले असतात. नंतर बघा हातोडी, नंतरचा क्वेश्चन काय सांगतो इथे की हातोडीचा हेड तयार करण्यासाठी डॅश डॅश धातू वापरतात. म्हणजे अशी हातोडी आहे समजा, इथं हातोडी आणि हे हेड, म्हणजे हे हेड, हे दोन्ही साईडचे जे हेड आहे, हे दोन्ही हेड बनवण्यासाठी त्यांनी काय सांगताय की कोणतं धातू वापरतात? हाय कार्बन स्टील. आताच आपण बघितलं हाय कार्बन स्टील काय वापरतो, कारण ते खूप मजबूत असतं, त्याच्यामुळे आपण काय करतो, हाय कार्बन स्टील इथे वापरत असतो. काय वापरतो? हाय कार्बन स्टील. नंतर इनसाइड कॅलिपरचे मापन स्थलांतरित करण्यासाठी डॅश डॅश टूल वापरतात. आता त्यांनी सांगितलं की इनसाइड कॅलिपरचे, जे तुम्ही व्हर्नियर कॅलिपर शिकलेले आहात, एक मायक्रोमीटर स्क्रूज आहेत आणि एक इनसाइड कॅलिपर. तर इनसाइड कॅलिपर साठी काय, स्टीलची पट्टी वापरली जात असते. याच्यात काही जास्त कन्सेप्टच्या गोष्टी नाहीये, हा नुसतं लक्षात ठेवण्यासारखा पार्ट आहे. तर हे बेसिक आपण पहिले 1-2 चॅप्टर फक्त जे आहे आपले, तर हे 1-2 चॅप्टर फक्त काय आहे, नुसते पाठ करण्यासारखे आहे. इनसाइड कॅलिपरचं झालंय आपलं. नंतर जॅक प्लेनची कटिंग ब्लेड डॅश डॅश धातू पासून बनवतात. कोणती? तर जॅक प्लेनची कटिंग ब्लेड. तर हाय स्पीड स्टील, आता हाय स्पीड स्टील पासून का, कारण ही सुद्धा काय आहे, मजबूत आहे. आलं लक्षात तुमच्या?
काय कमेंट्स केली कोणी की डी डेला आहे की होता हातोडीचा असणार. नाही इथे जे आहे ना तर हातोडीचं विचारलेलं आहे त्यांनी, म्हणजे लोखंडाची हातोडी. हॅमर, गुड. हॅमर हॅमर बरोबर. हॅमर हातोडी म्हणजे काय, हॅमर तो लाकडाचा नाही बर का, लाकडाचा हॅमर नाही, लोखंडाचा हॅमर सांगतोय आपण. आलं लक्षात तुमच्या हे. आता इथे विचारलं यांनी, नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे. डॅडॅस ही रिव्हेटचा भाग नाही, रिव्हेट्सचा भाग नाहीये. तर थ्रेड हा रिव्हेट्सचा भाग नाही. थ्रेड म्हणजे काय, आता हेड म्हणजे काय तर डोकं म्हणतो, पॉइंट आणि शंख. परंतु थ्रेड म्हणजे काय, आट्या. असे नट समजा अशा आट्या असतात ना, तर त्याला आपण थ्रेड म्हणतो. तर तो रिवेटचा भाग नाहीये. थ्रेड हा रिवेटचा भाग नाही आहे. 12 ठीक आहे. 12 नंबरचा का, ठीक आहे. हातोडीचा हेड तयार करण्यासाठी डॅश धातू वापरतात. काय चेक करायचं त्याच्यात 12 नंबर मध्ये. ओके, डी असं म्हणायचंय का तुम्हाला, आन्सर डी. ओके, हा ड्रॉप फोर्जड कार्बन स्टील. ठीक आहे, हा करेक्ट, ते वाचण्यामध्ये झालंय. ओके, आता ड्रॉप फोर्जड कार्बन स्टील हे त्याचं उत्तर आहे. गुड गुड. हे इथे आपलं चुकलं होतं, इथे आपण हाय कार्बन स्टील म्हणलोय तिथे, तर ड्रॉप फोर्स कार्बन स्टील हे त्याचं उत्तर आहे. गुड. नंतर बघा, नंतरचा क्वेश्चन आहे की प्रिक पंचाचा पॉइंट अँगल डॅश डॅश असतो. आता प्रिक पंचाचा, तर हा काय 30 डिग्री असतो प्रिक पंचाचा अँगल. नंतरचा क्वेश्चन बघा इथे की फर्नेस साठी डॅश डॅश पत्राचा वापर करतात. फर्नेस साठी तर स्टीलचा वापर करतात. फर्नेस म्हणजे काय तर भट्टी. फर्नेस म्हणजे काय तर भट्टी. तर भट्टी स्टीलचीच वापरावं लागेल तिथे. ॲल्युमिनियमची वापरली तर ते वितळून जाईल लगेच. कॉपरची पण वापरू शकत नाही आपण. नंतर गॅल्वनाइज आयर्नची पण वापरायची नाही, स्टीलची भट्टी वापरायची तिथे. आलं लक्षात सगळ्यांना. आता बघा, 5 mm पेक्षा जास्त जाडीच्या धातूच्या सीट मेटल वर्कला डॅश डॅश म्हणतात. म्हणजे 5 mm पेक्षा जास्त जाडीच्या धातूच्या सीट मेटल वर्कला डॅश डॅश म्हटलं जातं. तर काय म्हटलं जातं इथे, प्लेट म्हटलं जातं. या बेसिक गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. याला काही कन्सेप्ट वगैरे नाहीये, वाचलेलं पाहिजे तेव्हा तुमच्या लक्षात येतं. ड्रिलिंग मध्ये, आता हा क्वेश्चन बघू 19 नंबरचा, की ड्रिलिंग मध्ये जॉबची हालचाल डॅश डॅश क्रिया असते. तर ड्रिलिंग मध्ये जॉबची हालचाल डॅश डॅश क्रिया असते, तर ते काय आहे, फिक्स क्रिया असते. इथं फिक्स त्यांनी आन्सर दिलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 20 नंबरचा, की लहान आकाराच्या लाकड रंधा कामासाठी डॅश डॅश प्रकारचा रंधा उपयुक्त असतो. म्हणजे आपण जे सुतार लोक आहे किंवा जे कारपेंटर आहे असं म्हणू आपण त्यांना, की लहान आकाराच्या लाकूड रंधा. रंधा म्हणजे काय की जो आपण असं लाकूड आहे, खडबडीत लाकूड आहे, तर याला काय असं प्लेन चिकन करण्यासाठी आपण काय वापरतो, त्याला रंधा वापरत असतो.
तर तो कोणत्या टाईपचा रंधा वापरला जातो म्हणे, कोणत्या प्रकारचा असतो, तर स्मूथिंग प्लेन. काय असतो स्मूथिंग प्लेन, म्हणजे असा एक लाकूड आहे, याला जर असा खडबडीत असेल तो, त्याच्यावर काय आपल्याला त्याला स्मूथ करायचं आहे, तर स्मूथिंग प्लेन नावाचा रंधा तिथे आपण वापरत असतो. द नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कटिंग टूल ची जी डॅश मुळे होते, म्हणजे कटिंग टूल. आता तुम्ही जी लेथ मशीन असेल, सीएनसी मशीन असेल, तर आपल्याला एखादा जॉब कट करायचा आहे. काय कट करायचा आहे, जॉब कट करायचा आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी टूल वापरत असतो आपण. तर फ्लंक वेअर मुळे, तर त्या टूलची झीज कशामुळे होते म्हणे, म्हणजे झीज म्हणजे काय, तो खराब होणे. तर तो खराब कशामुळे होतो, तर प्लंक वेअर मुळे तो काय होतो, खराब होत असतो. नंतर बघा, हेक्झा ब्लेड डॅश धातूपासून बनवलेली असते. काय, हेक्झा ब्लेड म्हणजे जे तुम्ही पीव्हीसी पाईप, म्हणजे लाईट फिटिंग करायसाठी जी तुम्ही पाईप कापण्यासाठी, कट करण्यासाठी काय हेक्झा ब्लेड वापरतात. तर हेक्झा ब्लेड कोणत्या धातूपासून बनलेली असते, तर हाय स्पीड स्टील पासून बनलेली आहे. कशापासून बनलेली आहे, हाय स्पीड धातूपासून बनलेली आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, की आतील भागात थ्रेडिंग करण्यासाठी पहिल्या टॅप मध्ये डॅश थ्रेड कट करतात. थ्रेड म्हणजे काय, की आट्या म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, आट्या. तर आतील भागात थ्रेडिंग करण्यासाठी पहिल्या टॅप मध्ये डॅश थ्रेड कट करतात. तर कोणते थ्रेड कट करतात, तर 8 ते 10 थ्रेड काय केले जातात, इथे कट केलेले जात असतात. म्हणजे कोणते आतील आतील भागाला थ्रेड करायचंय आपल्याला, काय करायचंय आपल्याला, आतील भागाला थ्रेड करायचं आहे. म्हणजे हा पाईप आहे, हा समजा पाईप आहे, असा पाईप आहे, तर याच्या आतून थ्रेडिंग करायची आहे आपल्याला, म्हणजे आतून आट्या पाडायच्या याला. तर जवळपास 8 ते 10 थ्रेड काय होतात, खराब होत असतात तिथे, म्हणजे कट होऊन जातात ते. नंतर लाकडाची फायलिंग करण्यासाठी डॅश फाईलचा वापर करतात. आता यांनी सांगितलेलं आहे लाकडाची फाईल, तर लाकडाची फाईल म्हणजे काय, फाईल करणे म्हणजे काय, लाकडाला स्मूथ करणे. तर इथं रास्प कट वापरला जातो. काय वापरला जातो, रास्प कट वापरला जात असतो. गुड. नंतर सॉकेट मधून टेपर सॅग ड्रिल बाजूला काढण्यासाठी डॅश टूल वापरले जातात. म्हणजे कशामध्ये, सॉकेट मधून, एखादा सॉकेट आहे आणि त्या सॉकेट मधून टेपर सॅग ड्रिल बाजूला काढण्यासाठी डॅश वापरले जातात. तर ड्रिफ्ट वापरल्या जात असतं. नंतर आहे हातोडीच्या मधल्या भागाला डॅश म्हणतात. म्हणजे एखादी हातोडी वगैरे दिलेली तुम्हाला, तर हातोडीचे वेगवेगळे भाग आहेत बघा. तर मधल्या भागाला काय म्हटलं जातं म्हणे, हातोडीच्या मधल्या भागाला काय म्हटलं जातं, तर त्याला काय म्हटलं जातं, चेक म्हटलं जातं, चेक. तर हे तुम्ही व्यवस्थित चेक करायचं. एकदम सोपं आहे हे, याच्यात काही नाही, कन्सेप्ट नाही, डायरेक्ट रट्टा मारल्यासारखा प्रोग्राम आहे हा या चॅप्टरचा. नंतर आहे की नंतरचा क्वेश्चन बघा काय सांगतोय. नंतरचा क्वेश्चन, की होल मध्ये थ्रेडिंग पाडताना सर्वात शेवटी डॅश टॅप वापरतात. तर बॉटमिंग टॅप, बॉटमिंग म्हणजे काय, खालचा, बॉटमिंग म्हणजे काय, तर खालचा. होल मध्ये थ्रेडिंग पाडण्यासाठी कोणता टॅप वापरतात, तर बॉटमिंग टॅप इथे वापरल्या जात
असतो. नंतर फिनिशिंग जॉईंट साठी डॅश डॅश चिजल वापरला. कोणती चिजल वापरली जाते तर पॅरिंग चिजल वापरली जात असते. तर पचिंग व ड्रिलिंग मध्ये डॅश डॅश स्वस्त आहे. म्हणजे पचिंग करणं आणि ड्रिलिंग करणं, तर याच्यामध्ये काय स्वस्त आहे तर दोन्हीही स्वस्त आहेत. या नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण इथे की मेट शीट कापण्यासाठी, आता एखादा पत्रा आहे तो कापण्यासाठी डॅश डॅश पीजची ब्लेड वापरतात. तरी ते काय आहे 32 TPI ची ब्लेड वापरली जात असते. लाकडामध्ये चौकोनी छिद्र पाडण्यासाठी, आता हाच क्वेश्चन जो आहे तर हा क्वेश्चन मला वाटतं आपल्या MCQ मध्ये हे झालेला आहे. तर लाकडामध्ये चौकोन छिद्र पाडण्यासाठी डॅश डॅश चिजल वापरतात. तर मॉर्टाईज चिजल वापरली जाते. कोणती चिजल वापरली जाते मॉर्टाईज चिजल. आता हो, आता यामधले क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. तुम्हाला म्हणजे पंप ऑपरेटरच्या विद्यार्थ्यांना विचारल्या जाऊ शकतात हे क्वेश्चन. पंप ऑपरेटरच्या विद्यार्थ्यांना याच्यातून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. एखादी TPI विचारलेला आहे. TPI मेटल शीट करण्यासाठी 14 TPI. तर TPI काय आहे हे मला सुद्धा माहित नाही, तर सगळ्यांनी ज्यांना येत असेल त्यांनी मला इन्फॉर्म करायचं आहे TPI काय आहे. तर चिजलचा काटछेद डॅश डॅश असतो. काय आहे इथं विचारलेलं आहे की चिजलचा काटछेद डॅश डॅश असतो. म्हणजे अष्टकोनी. अष्टकोनी म्हणजे काय तर आता हे असे असतात 8 कोन असतात त्याला. म्हणजे आपण असं म्हणतो षटकोन म्हणजे काय 6 कोन. तर हे असे 8 कोन असतात त्याला. त्याला काय म्हणायचं अष्टकोनी. 8 कोन दिलेले असतात त्याला किंवा 8 बाजू दिलेले असतात. नंतर आहे खाचेची रुंदी मोजमापन साठी डॅश डॅश कॅलिपर वापरतात. तर इनसाइड, आता रुंदी मोजायची खाचेची म्हणजे काय, खाच म्हणजे काय समजा एक असं लाकूड आहे समजा काही, किंवा तर इथं खाच पडलेली म्हणजे आतमधून असेल ना अशी खाची. व्यवस्थित काढून दाखवतोय. ही झाली अशी खाच, त्याला काय म्हणायचं खाच. तर आतमध्ये इथं मग याच्यासाठी आपण कोणतं कॅलिपर वापरणार तर इनसाइड कॅलिपर वापरणार ही खाचीची रुंदी मोजण्यासाठी. आलं लक्षात तुमच्या हे, तर हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतरचा क्वेश्चन बघा फायलिंग. काय फायलिंग केलेल्या पृष्ठभाग तपासण्यासाठी डॅश डॅश टूल वापरतात. फायलिंग केलेल्या पृष्ठभाग तपासण्यासाठी डॅश डॅश टूल वापरतात. तर ट्राय स्क्वेअर काय आहे ट्राय स्क्वेअर म्हणजे काय, तुम्ही कंपास जर बघितला असेल कंपास मध्ये वेगवेगळे कोण काटकोन वगैरे ते असतात, त्याला ट्राय स्क्वेअर वगैरे असतात त्याच्यात. तर तुम्हाला लक्षात येईल ट्राय स्क्वेअर काय आहे. तर हा नंतरचा क्वेश्चन आहे की जर टेपरशन ड्रिल हे ड्रिल मशीनच्या स्पिंडल पेक्षा जास्त मोठे असल्यास डॅश डॅश वापरून त्याच्या फिट करतात. तर ड्रिल स्लीव्ह काय वापरतात तिथे ड्रिल स्लीव्ह. नंतरचा क्वेश्चन बघा
जर सॉफ्ट धातूवर फायलिंग केल्यास, म्हणजे ऑलरेडी सॉफ्ट धातू आहे त्याच्यावर फायलिंग केल्यास त्याच्या दातांमध्ये बारीक कणांचे कण अडकतात, बारीक धातूंचे कण अडकतात, तर डॅशने हे कण काढतात. आता ते कण काढण्यासाठी फाईल कार्ड वापरू शकतात. फाईल कार्ड माहिती आहे तुम्हाला? फाईल कार्ड, तर फाईल कार्ड तिथे वापरायचे. ते बारीक बारीक कण जर अडकले त्याच्यात, तर ते काय, फाईल कार्ड्स वापरून आपण काय करू शकतो, ते काढू शकतो. नंतरचा क्वेश्चन बघा 37 नंबरचा, की ग्रेनच्या रेषेत कापण्यासाठी डॅश डॅश सॉ वापरतात. सॉ म्हणजे काय, करवत. कोणती करवत वापरली जाते ग्रेनच्या रेषेत कापण्यासाठी? डॅश डॅश सॉ वापरतात. तर कोणती? रिप सॉ. कोणती आहे? रिप सॉ. नंतर 38 नंबरचा क्वेश्चन आहे, चाबी गाळे तयार करण्यासाठी डॅश डॅश चिजल वापरतात. चाबी गाळे तयार करण्यासाठी तर कोणती? क्रॉसकट चिजल. नंतर डेटम रेफरन्स साठी डॅश डॅश टूल वापरत नाही. काय आहे? डेटम रेफरन्स साठी डॅश डॅश टूल वापरत नाही. तर इथे कोणता टूल आहे? फिक्स सरफेस गेज वापरत नाही. नंतरचा क्वेश्चन आहे, मार्किंग टूल म्हणून डॅश डॅश गेज वापरतात. तर मार्किंग टूल साठी काय? युनिव्हर्सल सरफेस गेज वापरलं जातं. मार्किंग टूल म्हणजे काय, तर ते मार्किंग करण्यासाठी ते टूल कोणतं वापरतो? गेज. युनिव्हर्सल टूल वापरलं जातं. थोडा हा पाठच करावा लागतो, त्याच्यामुळं तुम्हाला समजायला पण थोडं आहे. डिटेल मध्ये आपण जात नाही, फास्ट घेतोय. नंतर आहे, लाकडमधून खिळे उपसण्यासाठी डॅश डॅश हातोडा वापरतात. तर कोणता हातोडा वापरतात सांगा? तर आहे क्लॉपेन. काय? क्लॉपेन हातोडा. तर लाकडामधून खिळे काढण्यासाठी कोणता हातोडा वापरतात? क्लॉपेन. तुम्ही बघितलेला असेल तो हातोडा. एका साईडने त्याला असं हे असतं बा, आणि याच्यात आपण काय, इथं खिळा गुंतवतो आणि असा हातोडा असतो तो. याच्यात खिळा गुंतवतो आणि वर उपसत असतो त्याला. हे बघितलेले असेल, ज्यांनी काम केलेलं असेल तर त्यांना लक्षात येईल ते. जॉबच्या पृष्ठभागावर वर चढ भागाची समपातळी करण्यासाठी डॅश डॅश फाईल वापरतात. तर कोणती फाईल दिलेली इथे? ट्रान्सव्हर्स फाईल दिलेली आहे. घरातील भांडी तयार करण्यासाठी डॅश डॅश स्टील वापरतात. तर कोणतं स्टील आहे? ॲल्युमिनियम स्टील. आलं लक्षात? तुमच्या घरातले जे भांडे बनवत असते तर कोणत्या? ॲल्युमिनियम स्टीलने ते बनलेले असतात. नंतरचा क्वेश्चन आहे 44 नंबरचा, पत्र्याचा कडा व रिव्हेटचा मध्यभाग यामध्ये डॅश डॅश अंतर कमीत कमी पाहिजे. तर इथं काय दिलेले आहे त्यांनी? रिव्हेटच्या दुप्पट व्यास एवढा अंतर पाहिजे. नंतर हँड ड्रिल मशीनने डॅश डॅश mm व्यासचे छिद्र पाडतात. म्हणजे जी हँड ड्रिल मशीन आहे, पण ती हँड ड्रिल मशीन तुम्हाला ITI मध्ये मिळालेली असेल. ती ITI मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे हातानं त्याचा दांडा फिरवावा लागतो आपल्याला. तर हँड ड्रिल मशीन वेगळी. तर त्या हँड ड्रिल मशीनने आपण किती व्यासचं छिद्र पाडू शकतो? तर 5 mm च काय करू शकतो? त्याने छिद्र आपण इझिली पाडू शकतो. मी वापरलेली आहे, मी सुद्धा स्वतः त्या हँड ड्रिल मशीन वापरून त्याने छिद्र पाडून बघितलेलं आहे. तर 5 mm च आपण छिद्र पाडू शकतो. परंतु हँड ड्रिल मशीन वापरणं खूप अवघड आहे, कारण त्याला हातानं खूप बिंगावं लागतं. एक्झॉ ब्लेड मधील लगतच्या दोन दातामधील अंतरला डॅश डॅश म्हणतात. म्हणजे आता एखादी ही अशी हेक्झा ब्लेड आहे आणि अशी त्याला काय असतात? दात असतात. तर ह्या दातामधील
अंतरला काय म्हटलं जातं म्हणे, तर ब्लेडचा पिच म्हटलं जातं. काय आहे ते, दोन दातामधील अंतरला काय म्हटलं जातं, पिच म्हटलं जातं, पिच. नंतरचा क्वेश्चन आहे की ड्रिल बीटच्या, म्हणजे जे बीट असतं, बीट म्हणजे काय, ज्या ड्रिल मशीनला आपण एक बीट लावतो. आता तुम्हाला बीट माहित आहे की माहित नाही मला, वेगवेगळ्या साईजचे बीट असतात त्याला. तर ड्रिल मशीनच्या बीटच्या डॅश भागामुळे कटिंग एज तयार होते, तर त्याला म्हणतात फ्युलट. म्हणजे हे तिथे ड्रिल बीटच्या फ्युलट भागामुळे कटिंग एज तयार होले जाते. कोणत्या भागामुळे, फ्युलट भागामुळे. नंतर आहे हाय स्पीड स्टील मध्ये डॅश पर्सेंटेज कार्बन वापरतात. तर जो हाय स्पीड स्टील आहे तर त्याच्यामध्ये किती, 0.2 ते 0.3% म्हणजे खूप कमी प्रमाणात त्याच्यात स्टील कार्बन वापरतात. कार्बन वापरल्यामुळे काय होतं, त्याला तो स्ट्रॉंग बनत असतो. स्टील काय होतो, स्ट्रॉंग बनत असतो. कटिंग, आता इथे बघा, इथे विचारलेला आहे क्वेश्चन की कटिंग, ट्विस्टिंग, एलिंग, होल्डिंग व ग्रिपिंग सारखी कामे डॅश द्वारे करतात. तर कॉम्बिनेशन पकडद्वारे, म्हणजे जी आपण कॉम्बिनेशन प्लायर बघितली, वेगवेगळ्या प्लायर्स बघितलेल्या आहे आपण, जी कॉम्बिनेशनचा अर्थ काय होतो की मल्टीपर्पज साठी काय करतो आपण, मल्टीपर्पज साठी जी प्लायर वापरतो, म्हणजे कॉम्बिनेशन प्लायर बनतो आपण त्याला. तर त्याच्यात कटिंग पण करू शकतो, एलिंग, होल्डिंग म्हणजे धरून ठेवू शकतो त्यांनी, ग्रिपिंग पण करू शकतो आपण त्यांनी. तर मल्टी कामं करू शकतो आपण मल्टीपर्पज साठी. कोणती, तर कॉम्बिनेशन प्लायर आपण वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन एक लहान नट बसविणे, काढणे तसेच वायरला पीळ देण्यासाठी डॅश प्लायर वापरतात. त्याला सांगा कोणती प्लायर आहे, तर फ्लॅट नोज प्लायर. कोणती, लहान नट बसविणे, काढणे तसेच वायरला पीळ देण्यासाठी. इथं बघा बरं का, फ्लॅट नोज प्लायर आहे की वेगळं आन्सर असू शकतं याचं, कमेंट्स मध्ये सांगा बरं का, फ्लॅट नोज प्लायरच आहे का. तर ठीक आहे, तरी ते फ्लॅट नोज प्लायर वापरत असतो आपण. मग राऊंड नोज प्लायर कशासाठी वापरतो सांगा, राऊंड नोज प्लायर, आणि लॉंग नोज प्लायर जिथे आपले हाताची बोट वगैरे जात नाही, तिथे आपण लॉंग नोज प्लायर वापरत असतो. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाकडातून खिळे काढण्यासाठी डॅश वापरतात. तर लाकडातून खिळे काढण्यासाठी काय, पिन्सर वापरली जाते. पिन्सर म्हणजे काय, म्हणजे पिंचीस. पिन्सर म्हणजे काय, पिंचीस असते अशी. अशी पिंचीस वगैरे असते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, डॅश करवत मध्ये दांत्यांची रेख अँगल 8 डिग्री ते कोन 60 डिग्री असते. तर हँड करवत
म्हणजे हँड सॉ म्हणतो आपण त्याला. काय आहे? हँड सॉ म्हणजे हातातली करवत, मध्य दातांची रेख, म्हणजे तिथं अँगल जो असतो त्याच्यात 8 ते रेक अँगल आणि कोन 60 डिग्री असतो तिथे. तर लाकडामध्ये चौरस छिद्रे पाडण्यासाठी, लाकूड हे लाकडामध्ये चौरस छिद्र पाडायचंय चौकोनी, तर डॅश चिजल वापरतात. तर मॉर्टाईट चिजल हे आपण ऑलरेडी पहिले पण सुद्धा क्वेश्चन बघितलेलं. विद्युत उपकरणावर मार्किंग करण्यासाठी डॅश वापरतात. तर सेंटर पंच वापरला जातो. कोणता पंच आहे? सेंटर पंच वापरला जातो मार्किंग करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाकडी वस्तूवर स्क्रू बसविण्यासाठी, लाकडी वस्तूवर स्क्रू बसवण्यासाठी पायलट होल, कोणतं होल? पायलट होल करण्यासाठी डॅश वापरतात. हे लाकडी वस्तूवर पहिले आपल्याला होल करून घ्यायचंय, पायलट होल तयार करायचंय. तर कशाद्वारे आपण ते होल करायचं आहे? तर ते होल पोकरद्वारे. पोकर म्हणजे काय? एक बघितलेलं असेल तुम्ही, पोकर म्हणजे आणीदार एक आणीदार एक आणीदार सारखं एक काय म्हणून ठीक आहे, आणीदार एक हे असतं आणीदार सारखं त्याला पोकर असे म्हणतो आपण. तर ते लाकडामध्ये होल करण्यासाठी आपण काय करतो? वापरतो. मोठ्या साईजच्या लाकडाला तुळई नाटीला होल पाडण्यासाठी डॅश वापरतात. आता मोठ्या साईजचं लाकूड आहे आणि त्याला काय तुळई नाटीला होल पाडण्यासाठी काय वापरलं जातं म्हणे? तर ऑगर वापरलं जातं. काय वापरलं जातं? ऑगर. पातळ पत्रे व तार यांना सरळ करण्यासाठी व वाकवण्यासाठी डॅश वापरतात. तर काय वापरलं जातं? मॅलेट वापरलं जातं. मोठ्या लाकडाच्या साईजच्या लाकडाला तुळई नाटीला होल. आता हे तुळई नाटी काय आहे हे मला सांगता येणार नाही. तुम्ही सुबोध मध्ये बघा, एकदा हे इतकं बघून घ्या. हे थोडं जो पार्ट आहे ना, हा जास्त याच्या लेवलचा पार्ट आहे. तर ते पार्ट असेल ते एखादा पार्ट असेल तो तुळई नाटीला होल पाडण्यासाठी. तर तुळी नाटी म्हणजे काय? तर ते मलाही माहीत नाही. पातळ पत्रे व तारा यांना सरळ करण्यासाठी व वाकविण्यासाठी काय वापरतो? मॅलेट वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन आहे 58 नंबरचा, जॉबवर घास काम करण्यासाठी डॅश वापरतात. तर फाईल्स वापरतात. म्हणजे घास काम म्हणजे काय? काही घासायचं असेल जॉबवर आपल्याला, तर काय वापरतो आपण? तर काय वापरतो? तर फाईल वापरतो. म्हणजे फाईल म्हणजे काय? तुमच्या भाषेत म्हणजे गावरान भाषेत जर सांगायचं तर फाईल म्हणजे काय? तर कानस. कानस माहितीये सगळ्याला? कानस गोट, तर त्याला फाईल म्हणतो आपण. तर जॉबवर घास काम करण्यासाठी म्हणजे काही घास काम करणे म्हणजे काय? असं घासायचं असेल त्याला, म्हणजे स्मूथ करायचं असेल तर त्याला आपण फाईल्स वापरतो किंवा त्याला आपण म्हणतो कानस. मोटर मध्ये चाबी घाळे तयार करण्यासाठी डॅश फाईल वापरतात. मोटर मध्ये चाबी घाळे म्हणजे गाळे तयार करण्यासाठी काय वापरल्या जातं? तर ट्रायंगुलर वापरले जातात. ट्रायंगुलर म्हणजे काय? तर ते कोन, ट्रायंगुलर कोन, त्रिकोणी कानस. गुड. नंतर आहे केबल वायरचे
इन्सुलेशन काढण्यासाठी व वायरवरील पृष्ठभाग साफ करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर इलेक्ट्रिक नाईफ म्हणजे काय, तर चाकू. काय म्हणतो आपण त्याला, चाकू. चाकू चाकू कळतो तुम्हाला, चाकू? गुड. तर इन्सुलेशन काढायचं असेल आपल्याला आणि त्याचा पृष्ठभाग जर साफ करायचा, तर इथं आपण काय, इलेक्ट्रिक नाईफ म्हणजे तो विद्युत चाकू इथे वापरत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, इथे दिलेला आहे की चिजलला घर करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. चिजलला घर करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर वॉटर स्टोन. काय वापरलं जातं, वॉटर स्टोन. लहान वायरचे जॉईंट करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर लहान लहान वायर जॉईंट करायचे आपल्याला, आपण सोल्डरिंग आयर्न वापरत असतो इथे. काय वापरतो, सोल्डरिंग आयर्न वापरत असतो. विद्युत उपकरणाची तपासणीसाठी डॅश डॅश वापरतात. तर टेस्ट लॅम्प. काय वापरतो आपण, टेस्ट लॅम्प. आणि टेस्ट लॅम्प कोणत्या याच्यामध्ये जोडतो आपण, फेज मध्ये की न्यूट्रल मध्ये, सांगा. टेस्ट लॅम्प कशामध्ये जोडतो, विद्युत उपकरणाची तपासणी करायची आहे, सिरीज मध्ये जोडतो. पण फेज मध्ये की न्यूट्रल मध्ये, फेज मध्ये. गुड. म्हणजे एक बल्ब आपण असा एक कंडेन्सेंट लॅम्प जो आहे, तर हा बल्ब आपण काय केलेला आहे इथं, विद्युत, याला आपण काय करतो, याला म्हणायचं टेस्ट लॅम्प. तर हा टेस्ट लॅम्प आपल्याला इथे वापरायचा आहे. तर टेस्ट लॅम्प आपण काय करतो, वापरतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, टेस्ट लॅम्प हा आपण जास्त वॅटेजचा बल्ब वापरतो याला कधी पण. 200 वॅट, 200चा बल्ब वापरतो की नाही, कधी पण लक्षात राहू द्या की जर MCQ विचारला की टेस्ट लॅम्प हा डॅश डॅश रेटिंगचा असावा, तर जास्तीत जास्त रेटिंगचा असावा किंवा मग 200 वॅट रेटिंगचा असावा. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नाही, आता लॅम्प भेटत नाही ते, आणि टेस्ट लॅम्प आपण वापरतच नाही. आता वेगवेगळे उपकरण वापरतो आपण. काय वापरतो, लाईन टेस्टर वापरतो किंवा मग मल्टीमीटर. हे आपण वेगवेगळे उपकरण वापरायला लागलो आता. आता टेस्ट लॅम्प आपण वापरत नाही. भिंतीवर आडव्या व उभ्या रेषा मारण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर भिंतीवर आडव्या व उभ्या रेषा मारण्यासाठी काय करतो आपण, ओळंबा वापरतो. ओळंबा. ओळंबा माहिती तुम्हाला, तर ओळंबा म्हणजे काय, तर ते मिस्त्री जवळ असतो, जो काम करतो तो त्याच्याजवळ बघितलेला असेल तुम्ही, ओळंबा. तर तो ओळंबा आपण तो वापरतो आडव्या आणि उभ्या रेषा मारण्यासाठी. सप्लाय मध्ये फेज तपासण्यासाठी डॅश डॅश वापरतात. सप्लाय मध्ये फेज तपासण्यासाठी म्हणजे फेज आहे की न्यूट्रल आहे, हे फेज तपासण्यासाठी आपण काय वापरतो, तर लाईन टेस्टर वापरतो. काय वापरतो, लाईन टेस्टर. आणि मेगर कशासाठी वापरतो सांगा, मेगर कशासाठी वापरतो, मेगर और टेस्टिंग इन्सुलेशन रेजिस्टन्स साठी. इन्सुलेशनचं रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण काय करतो, मेगर वापरतो. इन्सुलेशनचा रेजिस्टन्स म्हणजे जो वायर आहे किंवा एखादा आपल्या घरातला वायर आहे, तर आतमध्ये कंडक्टर असतो, वरती काय असतं, इन्सुलेशन असतं. तर हा वायर कंडक्टर आहे, याच्यावर लावलेला एक इन्सुलेशन आहे. त्या इन्सुलेशनचा रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण काय करतो, मेगर वापरतो. इम्पॉर्टंट आहे हे, व्हेरी इम्पॉर्टंट.
पातळ प्लेट पकडण्यासाठी. आता नेक्स्ट MCQ बघा इथे दिलेला आहे. नेक्स्ट MCQ बघू आपण की पातळ प्लेट पकडण्यासाठी डॅश डॅश प्लायरचा वापर करतात. तर पातळ प्लेट पकडण्यासाठी फ्लॅट नोज प्लायर, कारण त्याचं तोंड कसं आहे, फ्लॅट आहे. या प्लायरचं तोंड कसं आहे, असं फ्लॅट असतं. फ्लॅट फ्लॅट नोज प्लायर हे तर तोंड त्याचं. तर फ्लॅट नोज प्लायर तर आपण काय करू शकतो, पातळ त्याच्यात हे पकडू शकतो. तर फ्लॅट नोज प्लायरचा वापर केला जातो. नंतरचा क्वेश्चन आहे 67 नंबरचा की स्टील पट्टीची किमान अचूकता डॅश डॅश असते. तर स्टीलची पट्टीची किमान अचूकता म्हणजे 0.5 mm जी स्टीलची पट्टी वापरली जाते. इन्सुलेशन रेजिस्ट म्हणजे इन्सुलेशन, तर आपण 0.5 mm च काय देतो, इन्सुलेशन देत असतो. तर स्टील पट्टीची किमान अचूकता डॅश डॅश असते, तर 0.5 mm हे लक्षात ठेवायचंय तुम्ही. हे जे आहे तर हे लक्षातच ठेवा लागते. क्वेश्चन खूप बोरिंग क्वेश्चन असतात. हे पहिले 1-2 चॅप्टरचे खूप बोरिंग क्वेश्चन आहे. हातोडीच्या आकाराचे वर्गीकरण डॅश डॅश नुसार करतात. म्हणजे एखादी हातोडी आहे तर त्या हातोडीच्या आकाराचे वर्गीकरण वेगवेगळे करतात, तर हातोडीच्या वजनावरून. जसं हातोडीचं वजन त्याच्यानुसार त्या हातोडीचं वर्गीकरण होत असतं. नंतरचा लास्टचा क्वेश्चन आहे की सर्व हँड टूल डॅश डॅश पासून संरक्षित करावीत. तर गंजण्यापासून म्हणजे काय, त्याला गंज चढू नये. सर्व हँड टूल आहे तर याला गंज चढू नये, त्याच्यासाठी त्याच्यापासून यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे जे टूल्स वर क्वेश्चन बघितलेले आहे, तर हे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करायचे. हे क्वेश्चन रट्टाच मारणं आहे यांना, इतके काही हे तुम्हाला हे करायचं नाही या क्वेश्चन मध्ये. तर हे क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज बघावं लागेल, हे करणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, आज आपण इथे थांबू आणि आपला नवीन पार्ट नंतर इंटरेस्टिंग पार्ट चालू होईल मग. थँक्यू.